नमस्कार ऑफिसर्स मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी मध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की अभ्यासाचं नियोजन कसं आपण करणार आहे आणि 60 पेक्षा जास्त गुण कसे मिळवणार आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. तुम्ही जर अशा प्रकारे अभ्यास केला तर नक्की तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी आपण नियोजनामध्ये महत्त्वाचं असं पाहणार की माझ्यापेक्षा बरेचसे जे विद्यार्थी आहेत की ते 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष झाले अभ्यास करत आहेत, परंतु त्यांना अजूनही यश मिळालं नाही. तर त्यांना काय यश मिळालं नाही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर त्या प्रश्नाचं नक्की त्यांना या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, 75 दिवसांचं या ठिकाणी अभ्यास नियोजन करणार आहे. बरेचसे विद्यार्थ्यांना यश का मिळत नाही त्याचं कारण असं आहे की 90% विद्यार्थी हे त्यांचं प्लॅनिंगच करत नाही अभ्यासाचं, की कोणत्या महिन्यामध्ये काय वाचायचंय, कोणत्या दिवसामध्ये काय वाचायचंय. आणि एकूण तिकून 10% विद्यार्थी जे आहेत ते त्यानुसार चालतात. तर त्यांचं जे टाइम टेबल आहे ते मध्येच कोलमडतं. आणि त्यापैकी 1 ते 2% जे विद्यार्थी असतात त्यांना यश का मिळतं, कारण की त्यांचं जे टाइम टेबल आहे ते काटेकोरपणे पालन करतात. त्यांचं जर 10चा जेवणाचा टाइम असेल तर ते 10लाच जेवण करणार. 2 तास फोन वापरायचं त्याने ठरवलं असेल तर ते 2 तास फोन ते तेवढेच तास वापरणार. मित्रांनो, मी हे नियोजन तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगत आहे, 75 दिवसाचं आहे आणि या ठिकाणी 60 पेक्षा जास्त तुम्हाला गुण हे निश्चित मिळणार. फक्त या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी यावर्षीच अभ्यास सुरू केलेला असेल किंवा मागच्या वर्षी केला असेल तर त्यांना मात्र या ठिकाणी गुणही कमी मिळू शकतात. परंतु त्यांनी 1 वर्षापासून अभ्यास करणाऱ्यांनी जर काटेकोर पाळलं तर मित्रांनो, तुम्हाला 10 वर्षापेक्षा पासून अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा ते अजिबात तुम्हाला या ठिकाणी पुढे जाऊ देणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मी 75 दिवसाचं जे नियोजन आहे ते 3 भागामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. 25 दिवस, पहिले 25 दिवस, दुसरे 25 दिवस आणि तिसरे 25 दिवस. आपणास फक्त एकच विनंती आहे की काही झालं तरी तुमचं अभ्यासाचं नियोजन हे कोलमडलं पाहिजे नाही. महत्वाची गोष्ट की या 25 दिवसात तुमच्याकडे इतका कमी वेळ आहे की या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी 1 तास सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर वेळ वाया गमावण्यासाठी तुमच्याकडे नाही आहे. तर यामध्ये आपण जे अभ्यास आहे ते 3 प्रकारे या ठिकाणी आपण ठरवलेला आहे. एक तर यामध्ये तुम्हाला वाचन करायचं आहे, सराव करायचा आहे आणि जुने पेपर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वाचायचं आहे. तर 25 दिवसामध्ये या ठिकाणी नियोजनासाठी मी या ठिकाणी तुमचे जे कालावधी अभ्यास करणाऱ्याचा काही कालावधी तुम्हाला या ठिकाणी 10 तासांचा, काही जण 10 तास अभ्यास करतील किंवा काही जण 12 तास या ठिकाणी किती अभ्यासासाठी देणार आहे. परंतु मी तुम्हाला विनंती करेल की 10 तासापेक्षा जास्त अभ्यास होणं आवश्यक आहे, कारण की फक्त 75 दिवसच या ठिकाणी उरलेले आहेत. तर पहिल्या 75 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो, पहिल्या 75 दिवसामध्ये तुम्हाला पहिल्या 25 दिवसामध्ये तुम्हाला 3 विषय निवडायचे आहेत. आपल्याला एकूण परीक्षेला विषय असतात 7. त्या 7 पैकी तुम्हाला 3 विषय पहिल्या महिन्यामध्ये रिव्हिजन कंप्लीट करायचे आहे, दुसऱ्या महिन्यामध्ये 3 विषयाची तुम्हाला रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही दररोज 10 तास अभ्यास करणारा जो विद्यार्थी असेल त्याला या ठिकाणी पहिले 3 विषय निवडायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये त्याला 3 तास अभ्यास करायचा आहे, दुसऱ्या सत्रामध्ये 3 तास आणि तिसऱ्या सत्रामध्ये 3 तास, म्हणजे एक एक विषय तो 3 तासाचा या ठिकाणी काय अभ्यास करू शकतो. त्याचे 3 विषय झाल्यानंतर दररोज रात्री किंवा दिवसातून जर 10 तास अभ्यास करत असेल तर 1 तास किंवा 11 तास अभ्यास करत असेल तर 2 तास त्याला पहिल्या महिन्यामध्ये मॅथ कंप्लीट करायचं आहे. तर मॅथचे त्याला पहिल्या महिन्यामध्ये 25 चॅप्टर हे कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी जुने प्रश्न पाहायचे नाहीये, त्याला त्या चॅप्टरचं पूर्ण ज्ञान घ्यायचं आहे. 2 तास फक्त त्याच्याकडे 2च तास आहेत, त्याच्याकडे जास्त वेळ नाही. उदाहरणार्थ त्याला मॅथचे जर 40 चॅप्टर असतील तर त्यातील महत्वाचे जे 25 चॅप्टर आहेत ते त्याला पाहायचे आहेत आणि पुढच्या 25 दिवसामध्ये त्याला रिझनिंगचे 25 चॅप्टर त्या ठिकाणी पाहायचे आहेत. अशा प्रकारे त्याला 25 चॅप्टरचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही समजा विषय निवडला की इतिहास. आता तुम्हाला इतिहासासाठी विषय निवडला, तुमच्याकडे 25 दिवस आहेत. 25 दिवसात तुम्हाला हा इतिहास आहे तुम्हाला 25 दिवसात कंप्लीट करायचा आहे. पण याच्या अगोदर तुम्हाला महत्वाचं की या इतिहासावर मागील 10 परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले. जर विचार केला तर 10 गुणिले 15 बरोबर 150 प्रश्न होतात. पहिल्याच दिवशी तुम्हाला काय काम करायचंय, तर या इतिहासामध्ये मागील परीक्षेत आलेले 150 प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत. तुमच्याकडे 21,000 जो ठोकळा आहे त्या ठोकळाचा या ठिकाणी तुम्हाला उपयोग करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही मागील परीक्षेत आलेले राज्यसेवेचे प्लस एमपीएससी कंबाईनचे जर विचार केला तर साधारणतः 300 प्रश्न आणि आता जुन्या जर 2015 पासून पाहिलं तर 100, म्हणजे एकूण 400 प्रश्नाचा तुम्हाला या ठिकाणी पहिल्या
पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 2 दिवसात तुम्हाला अभ्यास करायचा आहे की नेमकं मागच्या परीक्षेत कोणते प्रश्न आले होते. प्रत्येक विषयाचं तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही मागच्या परीक्षेत कोणते प्रश्न आले, कशावर प्रश्न आले, कोणत्या टॉपिकवर आले हे पाहणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढचा अभ्यास तुम्हाला नेमकं कोणतं टॉपिक वाचायचं हे कळणार नाही. आणि हे कोणते टॉपिक येतात हे माझ्यासारख्या सांगून तुम्हाला कळणार नाही, ते तुम्हाला स्वतःच कळलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिल्या महिन्यामध्ये 3 विषय, आणि काही झालं तरी मॅथ आणि रिझनिंग हा विषय तुम्हाला स्किप करायचा नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, नाहीतर त्यांनी कमेंट करून मला सांगावं की बरेचसे विद्यार्थी मॅथ आणि रिझनिंग या विषयाकडे दुर्लक्ष करून त्यामुळेच त्यांना यश मिळालेलं नाही, कारण की त्यांना त्या विषयामध्ये एकही गुण मिळत नाही. आणि पेपरची स्ट्रॅटेजीसाठी सुद्धा मी व्हिडिओ तयार करणार आहे की पेपर कसा सोडवायचा आहे. बरेचसे जे विद्यार्थी त्यांचा अभ्यास असतो, सगळं असतं, परंतु त्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळ कमी मिळत असल्यामुळे त्यांना 2-4 गुण कमी मिळतात, आणि एका एका गुणाची किंमत तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने तुम्हाला 25 दिवसामध्ये 3 विषय कंप्लीट करायचे, दुसऱ्या 25 दिवसामध्ये 3 विषय कंप्लीट करायचे. आता आणि 1 तास किंवा 2 तास तुम्हाला मॅथ किंवा रिझनिंग डेली याला विसरायचं नाही, कारण की हा विषय असा आहे, जोपर्यंत याला सराव नाही तोपर्यंत जर तुम्ही विसरले तर ते पूर्ण आपल्याला विसरून जाते. नंतर तुम्हाला पहिल्या 25 दिवसाचं नियोजन पाहिलं, याच्यामध्ये तुम्हाला 1 तास तुमचा जो न्यूज पेपर रिडिंग जर तुम्ही करत असाल तर तो 1 तास, तो 10 तास सोडून तुम्हाला वेगळं मोजायचा आहे, कारण की 3-3 तास तुम्हाला जर दिलं तरच या ठिकाणी तुम्हाला तुमचा अभ्यास होणार आहे. आता इतिहासासाठी कोणतं पुस्तक वाचायचं हे तुम्हाला सांगायला नकोय. या ठिकाणी आता तुम्ही जर ग्रोवर वाचत बसणार तर तो तुमचा होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला रंजन कोळंबे सर आणि गाठाळ सर आणि 11वीचा इतिहास हे 3च पुस्तकं वाचायचे आहेत. अर्थशास्त्रासाठी सुद्धा तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं आहे, कारण की 25 दिवसात देसले सरांचं पुस्तक होत नाही. सामान्य विज्ञानासाठी मस्के सरांचं पुस्तक आहे. शाळेचे पुस्तक आता या ठिकाणी तुमचं वाचन करणं होत नाही. भूगोलसाठी या ठिकाणी तुम्हाला जर विचार केला तर सौदी सरांचं महाराष्ट्र स्टेट आहे, ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. राज्यघटनेसाठी सुद्धा आता कोळंबे सरांचं लक्ष्मीकांत या ठिकाणी 25 दिवसात तुमचं वाचणं होत नाही. चालू घडामोडीसाठी या ठिकाणी तुम्हाला जे दर महिन्याला मासिक असतात, किंवा तुमचे 2 मासिक या ठिकाणी, सॉरी, तुमचे किमान जे मागील 3 मासिक आहेत या ठिकाणी तुम्हाला वाचन करायचे आहे. वार्षिकी जी असेल ती कधी वाचायची ती तुम्हाला मी सांगणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ते वार्षिकी, सॉरी, हे 3 मासिक आहेत, या 25 दिवसाचे पूर्ण एकदा रिव्हिजन आरामशीररित्या तुम्हाला रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. आता राहिले पुढचे 25 दिवस. पुढच्या 25 दिवसात तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. पुढच्या 25 दिवसात जर तुम्ही नोट्स काढल्या असतील तर त्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायच्या आहेत. तुमच्याकडे जर नोट्स नसतील तर तात्याचा ठोकळा आहे, हा 25 दिवसात पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. कारण की काय होते, हे जे एवढं तुम्ही या ठिकाणी वाचलेलं आहे त्याचं रिव्हिजन जर तुम्हाला नसेल, आणि कोणी जर 5 वर्ष आधी अभ्यास करत असेल परंतु त्याला रिव्हिजनच नसेल, तर त्याला त्या ठिकाणी कन्फ्युज होणार. कन्फ्युज झाला म्हणजे एक तर वेळ जाणार, आणि उत्तर चुकवणार, आणि जे बरोबर प्रश्न आलेले असतात त्याचे सुद्धा मार्क्स काय मायनस होणार. त्यामुळे त्याला रिव्हिजनसाठी ठोकळा वापरायचा आहे. वेगवेगळ्या पब्लिकेशनचे ठोकळे आहेत. मी तर प्रेफरन्स देईल की तुम्ही तात्याचा ठोकळा या ठिकाणी वाचायला पाहिजे, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण की नंबर 3 या ठिकाणी सराव पेपर ते तुम्हाला सोडवायचा आहे. आणि चालू घडामोडीचं या ठिकाणी जे इयर बुक आहे, सकाळ असो, युनिक असो, सिम्प्लिफाईड असो, अभिनव असो, कोणाचंही एक तुम्हाला काही या ठिकाणी इयर बुक तुम्हाला या ठिकाणी वाचायचं आहे. आणि ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहे, तुम्हाला जर ओल्ड क्वेश्चन पेपर तुमच्याकडे जर नसतील तर 21,000चे जे ठोकळे आहेत बरेचसे जे आहेत, ते लोकसेवा पब्लिकेशन, चोरमले सर किंवा इतर ज्ञानदीप प्रकाशन वेगवेगळे या ठिकाणी 21,000 प्रश्नसंच आहेत. या ठिकाणी तुम्हाला ओल्ड क्वेश्चन सेटचे पेपर मिळतात. हे ओल्ड क्वेश्चन्स तुम्हाला कधी वाचायचे लक्षात घ्या, त्या विषयाला वाचायला, अभ्यास करायला सुरुवातच्या अगोदर घ्यायची आहे. आता प्रश्न विचारला की तुम्हाला सराव पेपर कधी सोडवायचे. मी तर तुम्हाला प्रेफरन्स देईल की तुम्ही कमीत कमी 50 दिवसामध्ये दर रविवारी एक सराव पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. अति सराव पेपर सोडवणं ते सुद्धा चूक आहे. बरेचसे विद्यार्थी सराव पेपरचे जे आहे ते दुकानात जाऊन किंवा विकत तर घेऊन येतात, परंतु सराव अजिबात करत नाहीत, आणि जे सराव करतात त्यांना यश मात्र नक्की मिळते. बरेचसे विद्यार्थी नियोजन करतात पण त्याला अंमल आणत नाही, त्याच्यामुळे यशही मिळत नाही. तर या ठिकाणी दर रविवारी तुम्हाला 10 सराव पेपर सोडवायचे आहेत. आणि मी तर म्हणेल एका विषयाचे किमान तुम्ही 2 सराव पेपर सोडवायला पाहिजे, की 100 पैकी 100 प्रश्न त्या सरावामध्ये असायला पाहिजेत. हे या ओल्ड क्वेश्चन मधले नाही, स्पेशल एका विषयाचे 2 सराव पेपर. जर तुमच्या कमीत कमी हे 12 विषयाचे नाही झाले तरी तुम्हाला 10 सराव पेपर हे सोडवणं आवश्यक आहे. आणि हा सराव पेपर तुम्हाला दर रविवारी सोडवायचा आहे, किंवा तुम्हाला तो दिवस ठरवायचा आहे, त्या दिवशी तुम्हाला सराव पेपर सोडवायचा आहे. तो सोडवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, कुठल्या विषयामध्ये तुमचा हँड जास्त आहे,
हे विषय तुम्हाला निवडायचे आहेत आणि ज्या विषयामध्ये कमी गुण मिळत असतील तर या ठिकाणी त्या विषयाला तुम्ही 2-4 दिवस या 25 दिवसाचे 4-5 दिवस त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि तो विषय सुद्धा काय कव्हर करायचा आहे. जोपर्यंत सगळ्या विषयाचे मार्क्स जे आहेत ते सारखे तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. नाहीतर एखाद्या विषयात तुम्हाला अजिबात मार्क्स मिळणार नाही. म्हणजे तुम्ही पेपर 85 पैकी सोडवणार, तुम्हाला पेपर 100 पैकी सोडवायचा आहे. आणि चालू घडामोडी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी करायच्या, तसंच दररोज तुम्ही 1 तास देऊ शकता. आणि आता 75 दिवसामध्ये जास्त पेपर वाचण्यावर भर देऊ नका. चालू घडामोडीचे पुस्तकं आणि चालू घडामोडीचं इयर बुक आहे त्याच्याकडे लक्ष द्या. 1 महिन्या किंवा आता यावेळेस तर पेपरचा खूप प्रॉब्लेम आहे. 2-3 महिन्या अगोदरच्या ज्या घडामोडी आहेत त्याच तुम्ही वाचा, कारण की पेपर तुमच्यासाठी चालू घडामोडी कोणी नवीन टाकणार नाही. पेपर हे तयार केलेले असतात. त्यामुळे कमीत कमी 1 वर्षातल्या 12 महिन्यात तुम्हाला चालू घडामोडी या ठिकाणी करायचं आहे. असं तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळल्याशिवाय राहणार नाही. कोणा जर डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. तुमच्या कमेंटला मी नक्की उत्तर देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करण्यास अजिबात विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहेच. आपण एमपीएससी ची कंबाईन परीक्षेची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज पूर्ण या चॅनलवर टाकलेली आहे. तसेच राज्यसेवेची सुद्धा विश्लेषणाची सिरीज या ठिकाणी टाकलेली आहे. त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत आपलं सरावचं ऍप जे आहे ऑफिसर अकॅडमीचं ते ऍप आलेलं असेल. त्या ऍपची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः मोफत सराव प्रश्नसंच आणि मोफत सराव प्रश्न पेपर हे तुम्हाला मिळालेले असतील. आज रोजी मात्र ऍप तयार नाही, कमी 15 दिवसात हे ऍप नक्कीच येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.